नमस्कार मंडळी, आज आपण सिंहगड किल्ल्याविषयी जाणून घेणार आहोत. सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोनेस गावामध्ये आहे. सिंहगड हा किल्ला पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटर आहे आणि मुंबईपासून हा किल्ला 180 किलोमीटरवर आहे. सिंहगड हा किल्ला मध्यम चढाई श्रेणीचा असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे आणि हा सह्याद्रीच्या डोंगरावरील भुलेश्वर रांगेवर हा गड विस्तृत आहे. या गडाची उंची समुद्र सपाटीपासून 4400 फूट उंच असून या किल्ल्यावरून लोहगड, राजगड, पुरंदर, विसापूर हे भाग देखील दिसतात. सिंहगड या किल्ल्याला पूर्वीच्या काळी कोंढाणा या नावानं ओळखलं जायचं. सिंहगड हा किल्ला मराठा साम्राज्याचा गौरव म्हणून ओळखला जाणारा किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्रामधील यादव किंवा शिलाहार यांनी बांधला असावा असे काही इतिहासकारांच्या मते म्हटलं जातं. मुहम्मद तुघलक याच्या काळामध्ये हा किल्ला नागनायक राजाच्या ताब्यात होता. त्यानंतर या किल्ल्यावर अहमदनगरचा संस्थापक मलिक अहमद आणि विजापूरचा सुलतान यांनी या किल्ल्यावर वर्चस्व मिळवलं. त्याचबरोबर या किल्ल्यावर आदिलशाहीचं देखील वर्चस्व होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजे भोसले जे मराठी नेते होते, पहिला इब्राहिम आदिल शहाचे सेनापती होते आणि त्यांना पुणे हा प्रांत ताब्यात देण्यात आला होता. पण छत्रपती संभाजी महाराजांना आपले वडील आदिलशहासमोर झुकतात आणि त्यांना नमन करतात हे आवडत नव्हतं. म्हणून त्यांनी आपले एक स्वतंत्र स्वराज्य स्थापण्याचा विचार केला आणि त्यांनी आदिलशहाचा सरदार सिद्दी अंबर याला आपल्यामध्ये मिळवून घेऊन कोंढाणा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. पण 1649 मधील आदिलशहाने शहाजी राजांना कैद केले. त्यांनी अशी अट घातली, कोंढाणा किल्ला जर आमच्या ताब्यात दिला तर आम्ही शहाजी राजांना सोडू. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाणा हा किल्ला आदिलशहाला परत द्यावा लागला. या किल्ल्यावर 1662, 1663 आणि 1665 मध्ये मुघलांनी किल्ला मिळवण्यासाठी हल्ला केला. हा किल्ला 1665 मध्ये मुघल सेनेचे प्रमुख महाराज जयसिंग यांच्या हाती हा किल्ला गेला. पण त्यावेळी शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे आणि मावळ्यांनी मुघल सैनिकांशी लढाई करून हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला. सिंहगड हा एक पहाडी किल्ला आहे जो महाराष्ट्रातील पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटर लांब आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की हा किल्ला ज्याच्या ताब्यात असेल त्याच्याकडे पुणे शहराचं वर्चस्व देखील असेल. सिंहगड या किल्ल्यावर खूप लढाया झाल्या. त्यामधील विशेष म्हणजे 1670 मधील सिंहगड लढाई. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेण्याचे आणि त्यांनी यासाठी तानाजी मालुसरे या आपल्या सरदाराला निवडलं. असं म्हणतात की ज्यावेळी हा किल्ला फत्ते करण्याचा आदेश तानाजी मालुसरे यांना मिळाला त्यावेळी ते आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश मिळताच ते त्या मोहिमेवर जाण्यासाठी तयार झाले. त्यावेळी त्यांनी एक वाक्य म्हटलं, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. तानाजी मालुसरे आपल्यासोबत सैनिक घेऊन निघाले आणि ते 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी ते सिंहगडाजवळ पोहोचले. त्यांनी लढाईसाठी रात्रीची वेळ निवडली आणि ते किल्ल्याच्या खाली सर्व सैनिकांसोबत गडाखाली होते. किल्ल्याची तटबंदी उंच असल्यामुळे गडावर चढणं सोपं नव्हतं. पण तानाजी मालुसरे यांनी आपल्यासोबत एक घोरपड आणली होती. तिचं नाव यशवंती असं होतं. ही छत्रपती शिवाजी महाराजांची आवडती घोरपड. त्या घोरपडीला एक मजबूत दोरी बांधली आणि तिच्या सहाय्याने 300 सैनिकांनी गड चढला. तानाजी मालुसरे यांच्यासोबत त्यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे देखील होते. ते कल्याण दरवाजापाशी आपले सैनिक घेऊन उभे होते. त्यावेळी किल्ल्याची रखवाली सेनापती उदयभान राठोड करत होते. उदयभान याच्या हे सर्व लक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये युद्ध सुरू झाले. पण त्यामधील काही मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला आणि सूर्याजी आणि सैनिक आत आले. तानाजी आणि उदयभान यांच्यामध्ये खूप भयान युद्ध झालं. उदयभान याच्या वाराने तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली तरीही ते लढत होते आणि ते लढता लढता खूप जखमी झाले आणि जमिनीवर पडले. तितक्यात शेलार मामा यांनी उदयभानावर वार केला. पण तानाजी मालुसरे जमिनीवर पडलेले पाहून सैनिक इकडे तिकडे पळू लागले. त्यावेळी सूर्याजी मालुसरे यांनी सैनिकांनी स्वराज्यासाठी लढा असं सांगितलं आणि त्यावेळी सर्व सैनिक आपली पूर्ण शक्ती लावून शत्रूवर आक्रमक झाले आणि किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. पण यामध्ये तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलं. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजताच ते म्हणाले,
गड आला पण सिंह गेला. त्यावेळी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ किल्ल्याचे कोंढाणा नाव बदलून सिंहगड असं ठेवलं.